ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊ। काय सांगाल साहेब, आजचं हे भाषण आपण पाहिलं असेल, दोन्ही ठाकरे बंधूंचं काय आपली भावना होती? हे आज प्रत्येक शिवसैनिकाचं, मराठी माणसाचं एक आज म्हणजे एक दैवत होता। आज हे जो मेळावा होता, हा मेळावा नसून एक म्हणजे हा मेळावा होता आणि याच्यामध्ये आता सगळं साहेब बोलून गेले, कारण एकमेकांना सन्मानित शब्द वापर झालेला आहे। आता एका म्हणजे समोर येण्यासाठी म्हणजे सोबत राहण्यासाठी म्हणजे आता सोबतच राहणार असं गृहीत धरावर आपण धरलंच पाहिजे, कारण आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बोललेले आहे आणि आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्या आदेशाला आम्ही नेहमी मान देणारे आहोत आणि नेहमी मान देऊ, कारण आम्हाला इथपर्यंत पोहोचवणारे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी आम्हाला आमदार बनवलं। आम्ही या सभागृहात आलो, हे आज जो मेळावा बघितला, आज असं वाटलं इथं पंढरपुरी इथंच झालं आपलं आणि काशी इथंच झालं। आजचा हा मेळावा बघून असं वाटतंय की आज म्हणजे मराठी माणसासाठी मुंबई म्हणजे मराठी माणूस। साहेब आपण काय सांगा, आपण भावनिक झाला होता, सगळे शिवसैनिक हे भावनिक झाले होते, काय आपल्याला वाटलं ज्यावेळेस दोघं भावांना आपण एकत्र पाहिलं? आज महाराष्ट्रात सुगीचा दिवस आहे। आज सांगितल्याप्रमाणे गणपती उत्सव, मराठी माणसाचा उत्सव, कारण गेल्या 20 वर्षापासून हे दोन भावंड ठाकरे कुटुंब विभक्त होते आणि आज ज्यावेळेस एका स्टेजवर आले आणि स्टेजवर येऊन ते दोघे जण एकत्रित सर्व मराठी माणसांना दिसले, मनसे कार्यकर्त्यांना, शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्र दिसले आणि तो जो उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसला, हे फक्त केवळ मराठीमुळे। मराठीची जी हिंदीची सक्ती या सरकारने केली, जे GR त्यांनी काढला, त्या GRच्या विरोधात मराठी महाराष्ट्र एकत्र झाला आणि एकत्र पेटून उठला आणि त्यासाठी सर्वच एकत्र येऊन राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी दाखवून दिलं की आम्ही मराठी आहो आणि मराठी ही भाषा आपल्या या महाराष्ट्रातच राहील, महाराष्ट्राला कोणतीच दुसरी पूरक भाषा होणार नाही, या पद्धतीचं आज या ठिकाणी त्यांनी विधान केलं। एकत्र आल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी आनंदी आहोत, सुखी आहोत। साहेब आपण पाहिलं असेल तर आपण दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये लढला होता, पण आज आपण एकत्र आलात, काय वाटतं आपल्याला? कारण की ठाकरे बंधू देखील आज एकत्र आले आहेत। आज खऱ्या अर्थाने शिवसेना असो की मनसे असो, आम्हाला आषाढी एकादशीचं पांडुरंगाचं दर्शन एकाच वेळेस आमच्या सर्वांना झालं आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस हा एकवटला गेलेला आहे आणि यापेक्षा आनंदाची बाब महाराष्ट्राला नसावी। ज्यावेळेस हे दोन्ही बंधू स्टेजवर पाहिले त्यावेळेस महाराष्ट्राच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला आणि त्यांच्या मनातली गोष्ट जे अनेक वर्षापासून त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की हे दोन्ही भाऊ एकत्र दिसायला पाहिजे, आज ते महाराष्ट्राला त्यांचं दर्शन झालं। आपण समोरासमोर लढला होता, पण आज एकत्र आलाय, एकमेकांच्या जवळ थांबले, दोन्ही ठाकरे बंधू हे देखील एकत्र आहे। आम्ही दोघंही एकत्र म्हणजे आतापर्यंत जवळपास 4दा लढलो, एकामेकाच्या विरोधात लढलो, परंतु आमची मैत्री अशी होती की आम्ही फक्त इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये आम्ही लढत होतो, पण बाकी दिवसात आम्ही मिळून राहत होतो आणि त्याचाच प्रचिती आज या ठिकाणी झालं। दोन्ही भाऊ एकत्र आले, आम्ही दोन्ही भाऊ, हा माझा लहान भाऊ आहे आणि हा लहान भाऊ माझ्यासोबत एकत्र आला, याची मला खुशी आहे। आम्ही येणाऱ्या पूर्ण निवडणुका या मराठी याच्यावर आणि शिवसेना आणि मनसेच्या जोरावरती लढू आणि त्याला एकत्रित आणून आम्ही निवडणूक जिंकू, एवढंच आज या प्रसंगी सांगतो। या प्रकारे दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच प्रकारे आता मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे परस्पर विधानसभेमध्ये लढले होते ते देखील आता जवळ आले आहेत। कॅमेरामन प्रशांत मानेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।